संबंध महाराष्ट्रामध्ये जी आज राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिस्थिती जे जागतिक युद्ध आज एक प्रकारे जगाच्या युद्धाच्या उंबरठ्यावर उभा आहे, त्याचा परिणाम म्हणून सिलेंडरचे, गॅसचे आणि इतर इंधनाचे जे भाव आहेत ते मोठ्या प्रमाणात वाढले. मोठ्या प्रमाणामध्ये जीवन जगण्याचा खर्च त्याच्यामुळे वाढतो आहे. त्याच्याबद्दल माननीय पंतप्रधान आणि मुख्यमंत्री सांगत असले की कोणत्याही प्रकारची टंचाई नाही, तरी सुद्धा धान आणि रडतीला मासा त्याचा अत्यंत वाईट परिणाम भोगावा लागतो, हे वास्तव आहे. या युद्धाचा दुसरा परिणाम म्हणून शेतीमालाचे भाव हे मोठ्या प्रमाणामध्ये कोसळताना आपल्याला दिसत आहे. आपण ज्या भागामध्ये आहोत तो सगळा ऊस पट्टा आहे. मोठं ऊसाचं आंदोलन आपण या सगळ्या पट्ट्यामध्ये केलं आणि जी प्रचंड लूट कारखानदारांकडून ऊस उत्पादकांची होत होती त्याच्या विरोधामध्ये लढून 400-500 रुपये प्रति टन भाव हा लढ्यामुळे आपण वाढवून मिळवला. मात्र त्याचे सुद्धा पैसे आज शेतकऱ्यांना मिळालेले नाही. त्याच्या मध्ये सुद्धा आंतरराष्ट्रीय पातळीवर जे साखरेचे भाव कोसळलेले आहेत आणि त्यामुळे निर्यात थंडावली आहे, साखरेचा उठाव हा कमी झालेला आहे, हे कारण दिलं जात आहे. आणि कुठे ना कुठे या युद्धाचा परिणाम त्याच्यामुळे आपल्या ऊस उत्पादकांपर्यंत येऊन पोहोचलेला आपल्याला दिसतोय. रोजगाराच्या बद्दल सुद्धा मोठ्या प्रमाणातले क्रायसिस या युद्धामुळे आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये येताना आपल्याला दिसत आहे. याच्यावर उपाययोजना म्हणून देशाचं आणि राज्याचं सरकार हे अत्यंत निष्क्रियपणे काम करत आहे. ज्या प्रकारचं धोरण माननीय पंतप्रधानांनी आणि आपल्या सरकारने घेतलं त्याच्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा आपल्याला कुठलाही देश हा मित्र उरलेला नाही, अशी दुर्दैवी परिस्थिती आलेली आपल्याला दिसते. आणि अमेरिकेचे एक प्रकारे गुलाम आपण झालो आहोत. आपण तेल कुठून खरेदी करायचं हे सुद्धा आपण ठरवू शकत नाही. त्यांच्या इशाऱ्यावर आपल्याला तेल खरेदी करावं लागतंय. इतक्या वाईट परिस्थितीमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर आपण पोहोचलेलो आहोत. त्याचे सुद्धा अत्यंत वाईट परिणाम आज महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेला सामोरे जायला लागताना आपल्याला पाहायला लागत आहे. दुसऱ्या पातळीवर महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारचं कडबोळ्याचं सरकार अस्तित्वात आलं आणि अजित पवार साहेबांच्या जाण्यानंतर जी अभूतपूर्व राजकीय परिस्थिती गोंधळाची निर्माण झालेली आहे, त्याच्यामुळे राज्यातील जनतेला सुद्धा कोणीही वाली नाही, अशी दुर्दैवी परिस्थिती महाराष्ट्रात राजकीय पार्श्वभूमीवर आपल्याला पाहायला मिळते आहे. बुवा बाबांचं प्रचंड थैमान सुरू झालेलं आहे. नाशिकमध्ये एक बाबा जो प्रचंड मंत्र्यांच्या आणि वेगवेगळ्या लोकांच्या संपर्काने राहून महिलांचं प्रचंड शोषण करतो. इतक्या दिवस ते शोषण चालतं, मात्र ना महाराष्ट्राच्या पोलिसांना ना महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांना त्याचा सुगावा लागतो. किंबहुना असं म्हणायला वाव आहे की ज्यांना सुगावा लागायला पाहिजे ते मंत्री संत्रीच त्याच्या पायाला जाऊन लोळण घालतात. आणि या अशा सगळ्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये महिलांचं इतक्या विकृतरित्या शोषण होतं, हे वास्तव आज महाराष्ट्राच्या समोर आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा, आमची तरुणांची आघाडी असणारी DYFI, जडवादी महिला संघटना, शेतमजूर युनियन, आमची CITU, या सगळ्या संघटना जनतेच्या खऱ्या प्रश्नांवर सातत्यानं संघर्ष करतायत. आम्ही आता बीडमध्ये सुद्धा उद्या आपण एक मोर्चा ठेवलेला आहे. पीक विम्याचे पैसे जे शेतकऱ्यांचे मिळालेले नाहीत त्याच्याबद्दल आम्ही लढण्याची भूमिका घेतलेली आहे. त्याचबरोबर साखरेचे, ऊसाचे जे भाव आम्ही वाढवून मिळाले मात्र पेमेंट झालेलं नाही, त्याच्याबद्दलच्या लढ्याची भूमिका आम्ही घेतलेली आहे. नुकताच 14 तळ्याचा जो सत्याग्रह झाला त्याला 99 वर्ष पूर्ण झाले, 100 वर्ष सुरू झालेले आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं जाती अंताची लढाई पुढे जावी, त्याचबरोबर सामाजिक जे अन्याय अत्याचार दलित समाजावर, बहुजन समाजावर होत आहे त्यांचा एक प्रकारे प्रतिकार व्हावा यासाठी जबरदस्त कार्यक्रम घेतला. त्याचबरोबर आता पुढच्याच महिन्यामध्ये पुन्हा एकदा जे मूलभूत शेतकऱ्यांचे, श्रमिकांचे मुद्दे आहेत त्याच्याबद्दल लढ्याचा कार्यक्रम आम्ही करतो आहोत. 3 लॉंग मार्च जनतेच्या प्रश्न चव्हाट्यावर आणण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं नुकतेच काढलेले. या सगळ्या पार्श्वभूमीवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, आमच्या संघटना एक पर्यायी ताकद म्हणून महाराष्ट्रात उदयाला येत आहेत आणि श्रमिकांचे खरेखुरे प्रश्न ते घेत आहेत, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. महाराष्ट्राच्या सरकारला आम्ही आवाहन करतोय की या युद्धजन्य परिस्थितीमध्ये हे जे श्रमिक जनता आज भरपूर निघते आहे, तर हे जरा फोडाफोडीचं राजकारण, काळशाळाचं राजकारण हे जरा त्यांनी सोडावं आणि जे भोंदूगिरी महाराष्ट्रात वाढली आहे त्याचा एकीकडे बंदोबस्त करत जनतेच्या ह्या मूलभूत प्रश्नांच्या बाबत
ठोस पावलं टाकत जनतेला एक प्रकारे दिलासा द्यावा, तो जर त्यांनी दिला नाही तर सबंध महाराष्ट्रभर आमच्या सगळ्या जनसंघटना एकत्र येत पुढच्या सबंध महिन्यामध्ये जबरदस्त लढ्याचा कार्यक्रम हाती घेतल्याशिवाय राहणार नाही. ती वेळ आमच्यावर येऊ देऊ नये असं आव्हान आपल्या ह्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून राज्य सरकारला आम्ही करतो आहोत. बीड जिल्ह्याचे पत्रकार आम्ही जेव्हा जेव्हा आलो तेव्हा आपण सगळेजण बोलवल्यानंतर प्रत्येक वेळी आलात. आमच्या सगळ्या संघटनांच्या सुद्धा लढ्यांना आपण योग्य ती प्रसिद्धी नेहमी देत आलेल्या आहेत. आपल्या सगळ्यांचा पण आभार व्यक्त करतो आणि सरकारला आपल्या माध्यमातून या प्रकारचा इशारा देतो. तुम्ही काही प्रश्न वगैरे विषयासंदर्भामध्ये प्रश्न संदर्भामध्ये विचारतो. आता जी काय बंधुगिरी आहे किंवा महागाई असेल, युद्धजन परिस्थिती असेल, त्याच्यावर विरोधी पक्ष म्हणून असा मोठा आवाज उठवायला कोणी तयारच नाही. याविषयी आपण काय सांगता? मुळात विचारसरणी जी आहे त्याच्यामध्ये याची बीजं लपलेली आहे. भारतीय जनता पक्ष आणि RSS हे तर सरळ धर्माच्या बद्दल, जातीच्या बद्दल आणि देवाधर्माच्या बद्दल ज्या प्रकारची भूमिका घेऊन रणांगणात येतात आणि ह्या सगळ्याचा वापर करूनच ते सत्तेवर येतात, त्याच्यामुळे ते लढणार नाही हे स्वाभाविक आहे. मात्र दुसऱ्या बाजूला ज्यांच्याकडून लढण्याची आपण अपेक्षा ठेवू शकतो त्यांची नजीकच्या काळात काय विधानं आलेली आहे. एक तर आपल्या सहकारी म्हणाल्या की देवेंद्र फडणवीस साहेब हेच नरेंद्र दाभोळकर साहेबांचा वारसा पुढे घेऊन जात आहे. आपण काय बोलावं अशा पार्श्वभूमीवर? अनेक स्वतःला पुरोगामी म्हणणारे लोक हे जर हातामध्ये गंडे दोरे घालणार असतील, होम हवन करणार असतील आणि स्वतःच्या निवडणुकीचा फॉर्म सुद्धा बुवा बाबांना विचारून मुहूर्त पाहून ठरवणार असतील तर यांना पुरोगामी का म्हणावं हा प्रश्न आपल्या पुढे उभा राहतो. 39 आमदार त्या भोंदू बाबाला शरण गेलेली यादी प्रसिद्ध होताना आपल्याला दिसते आहे. केवळ भारतीय जनता पक्षाचे लोक आहेत का? ते तर आहेच. महिला आयोगाच्या अध्यक्षा ज्यांच्यावर सबंध महिलांच्या शोषणाच्या मुक्तीची जबाबदारी आहे, ते इकडे भाषण संविधानाची करतात आणि तिकडे जाऊन मात्र बाबांच्या समोर उभ्या राहतात आणि त्यांच्या पुढे लोटांगण घालताना आपल्याला दिसतात. पुरोगामी म्हणणाऱ्या एका चांगल्या पक्षाचा राज्याचा नेता हा स्वतःची करंगळी कापून घेऊन होम हवनामध्ये सामील होतो. मला असं पण ऐकायला आलेलं आहे की ज्यांच्याकडे सबंध राज्याची जबाबदारी एकेकाळी दिली गेली, आता ती कशी आली, गोवा थ्रू आली, कशी आली, परंतु आली. मी ऐकलं की परत एकदा आपल्याला मुख्यमंत्री व्हावं यासाठी रेड्याचा बळी दिला गेला. आता ह्या अशा लोकांना जर आपण निवडून देऊ लागलो आणि सर्व पक्षीय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, डावे पक्ष जर सोडले तर अपवाद तुम्हाला मी तर कोणता करू इच्छित नाही. हे सगळे जर अशा प्रकारच्या थोतांडाला शरण जात असतील तर महाराष्ट्राचं काय भवितव्य असू शकेल? एकीकडे युद्धाच्या पार्श्वभूमीवर आपण बघा, इराण सारखा देश जो आज लढतो आहे, खरं तर तिथे एक प्रकारे आपण सगळ्यांना माहिती आहे की काहीतरी धार्मिक आधारावर तिथले लोकतंत्र चालतं असं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. परंतु तिथे सुद्धा सायंटिफिक टेम्परमेंट जे आहे, वैज्ञानिक दृष्टिकोन आहे, तो ज्या प्रकारे रुजवला गेला, आज अमेरिकेला चॅलेंज करत स्वतःच्या देशाचं संरक्षण करताना त्यांचे ड्रोन आणि मिसाईल आपल्याला दिसतात. आणि पाकिस्तान सारखा देश ज्याला आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्याला सुई बनवता येत नाही अशी टीका आपण ज्या पाकिस्तानवर करत होतो, त्याच्याशी ज्यावेळी आपलं युद्ध सुरू झालं, आपले 6 विमानं ते पाडतात. अशा प्रकारची शस्त्रसज्जता दुर्दैवानं आपल्याकडे येऊन पोहोचलेली आहे. इंधनाच्या बद्दल आपण एक स्वयंपूर्ण अशा प्रकारचा देश, पण इंधनाच्यासाठी एक गॅसच्या टाकीसाठी आपल्याला रांगा लावाव्या लागतात. आणि म्हणून कुठेतरी सगळ्यांनी विचार करण्याची आवश्यकता आहे. आपण जो प्रश्न विचारला की मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, डावे पक्ष सोडता वैचारिक क्लॅरिटी नसल्यामुळे हे सगळे भोंदू बाबाला शरण जाणं, या सगळ्या अवैज्ञानिक गोष्टीला शरण जाणं आणि वैज्ञानिक दृष्टिकोन घेऊन ज्या प्रगतीकडे आपण जायला पाहिजे त्याच्याकडे दुर्लक्ष करताना सत्ताधारी आणि दुर्दैवानं विरोधकातले सुद्धा अनेक पक्ष आणि नेते आपल्याला दिसत आहेत. याचा पर्दाफाश करण्याची जबाबदारी सगळ्याच विचारी नागरिकांवर आहे. आम्ही आमचं काम करूच, परंतु जे पत्रकार मित्र आहेत, बुद्धिजीवी आहेत, यांनी सुद्धा याच्यात पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. अन्यथा हा देश आणि हे सगळं राज्य हे आपल्याला वाचवता येईल अशी परिस्थिती